रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी म्हटलं तुम्हाला की सलग 4 ओव्या संत श्री दासगणूंनी गजानन विजय ग्रंथामध्ये रचलेल्या त्याविषयी मी बोलणार आहे. त्यात पहिली ओवी आपण काल ऐकलीत की कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे आणि दुष्काळ अनेक प्रकारे. आता आचरण जे आहे तुमचं त्याला धर्म म्हटलेलं आहे. आज आपला हिंदू सनातन धर्माची अडचण काय आहे तर आपण कुठच्याही पुस्तकावरती आधारित धर्माची रचना 100% बाळगलेली नाही. आपल्या याच्यात भगवद्गीता हा धर्मग्रंथ आहे आपला, पण त्याचबरोबर 100% धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जगण्याची क्रिया असं आपल्याकडे नाही. आपल्या इकडे जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना भक्तीमध्ये पण आहे. त्यामुळे डेमोक्रेसी इन गव्हर्नन्स आणि डेमोक्रेसी इन फेथ, त्यामुळे श्रद्धेतली लोकशाही फक्त भारतीय सनातन संस्कृतीमध्येच आहेत. त्याला तुम्ही हिंदू म्हणा किंवा सनातन म्हणा, भागवत धर्म म्हणा, कोणताही म्हणा, ह्या धर्मातच या संस्कृतीतच ती उपलब्ध आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट जे म्हणालं की हिंदू इज अ वे ऑफ लाईफ, त्या वे ऑफ लाईफमध्ये सगळे आले श्रोते. आजची जी ओवी तुम्ही आत्ता ऐकलीत ती ओवी ह्याच मुद्द्यावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. काय सुंदर कल्पना आहे. निसर्गाशी बरोबर असलेला दृष्टांत आहे. काय कल्पना केले. आणि निसर्गाशी जोडून असलेले दृष्टांत ही तर भारतीय साहित्याची विशेषताच आहे. म्हणजे अगदी कालिदासाच्या मेघदूतापासून ती विशेषता आहे आणि लोकांना ती मान्य आहे. लोकांना मान्य आहे म्हणजे जनाब एहतिशाम अहमद नावाचा शायर असं म्हणतो की देअर इज हार्डली एनी आस्पेक्ट ऑफ नेचर विच हॅज रिमेंड अवे आउट ऑफ थॉट अँड परसेप्शन ऑफ द उर्दू पोएट्स, बट स्टील वी डू नॉट फाइंड इन उर्दू एनी कालिदास. आम्हाला उर्दू साहित्यात कालिदास सापडत नाही. याचं कारण निसर्गाचे एकरूपत्व. आपलं एकरूपत्व विशिष्ट धर्मग्रंथाशी नाही, कारण विशिष्ट संस्थापक नाही. त्यामुळे भारतीय सनातन संस्कृतीला एक संस्थापक नाही, एक ठाम पुस्तक नाही. त्यामुळे तुम्ही एकनाथी भागवत घ्या, नुसतं भागवत घ्या, भगवद्गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, तुलसी रामायण घ्या, तुम्ही कदंब रामायण घ्या, भारतभरातली सगळी धर्मग्रंथ घेतले तर प्रत्येक ग्रंथ हा धर्मग्रंथ होऊ शकतो, इतकी ताकद आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे एकाच ठिकाणी अशा पद्धतीची विविधता सापडण्याची जी मुभा आहे त्याला मी डेमोक्रेसी इन फेथ म्हणतो. आणि ती फेथ महत्त्वाची. मी तुमच्यावरती कुठची जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही सोमवारी शंकराला या म्हणून. तुम्ही जर म्हणालात मी शनिवारी मारुतीला जातो, आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणाल मंगळवारी मी गणपतीला जातो, आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणाल शुक्रवारी मी देवीला जातो, आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणाल गुरुवारी मी दत्ताला जातो, आम्हाला मान्य आहे. तुम्ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवतांना जाऊन जरी भक्ती व्यक्त केली तुमची, तरी तुम्ही आमच्यासाठी काफर ठरत नाही. याचा अर्थ आम्ही माणूस म्हणून जगतो. काय म्हणतात दासगणू महाराज की ही जी रचना आहे ही वाघीण दरारा आहे या संपूर्ण रचनेचा. धर्मश्रद्धा ही वाघीण आणि ती असली पाहिजे मनामध्ये, ती जाऊन चालणार नाही ना. धर्म म्हणजे आचरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे मान्य असणं, तुमचा देव मला मान्य असणं, माझा देव तुम्ही मान्य करा, इतकं सोपं गणित आहे. तुम्ही माझा देव मान्य करणार नाही आणि मी तुमचा देव जबरदस्तीनं मान्य करायचा, नाहीतर मला मारणार तुम्ही, ही संकल्पना चुकीची आहे. मग ही संकल्पना चुकीची आहे हे सांगायला लागेल ना सगळ्यांना. जे बुद्धिवादी आहेत त्यांना समजावावं लागेल. जे अशा पद्धतीनं जबरदस्ती करू इच्छितात त्या सगळ्याच धर्मांना हे सांगायला लागेल की हे चुकीचं आहे म्हणून. कुठून आलं हे भारतीय सनातन संस्कृतीतून आलं आणि त्याचा परिणाम आहे. काय म्हणतात की धर्मश्रद्धा ही वाघीण केल्या मनरूपी दरीतून. मन खोल आहे ना,
त्यामुळे मनरूपी पर्वतातून असं नाही म्हटलेलं, मनरूपी दरीतून म्हटलेलं आहे. सखोल चिंतन आहे, जमिनीत जाणारा प्रकार आहे तो, सूक्ष्मात जाणारा प्रकार आहे तो. आणि त्या मनरूपी दरीतून वाघीण, काय वाघीण आहे ती? धर्मश्रद्धा वाघीण आहे. धर्माबद्दलची अश्रद्ध मनाची स्थिती चांगली नव्हे. कारण का? तर ती वाघीण निघून गेली की मग आता दराराच राहिला नाही. ज्या ताकदीचा दरारा तिथे राहायला हवा तो राहत नाही तिथे. मग पुढचं चरण काय सांगतो? दासगणू म्हणतात, दुर्वासनेचे कोल्हे जाणं. कोण आहे ते कोल्हे? हे कसे लबाड असतात. लहानपणापासून आम्ही गोष्ट ऐकली, प्राण्यांमधला लबाड कोण? तर एक लबाड कोल्हा होता. अशीच गोष्टीची सुरुवात होती. आम्हाला कधीच मी अशी गोष्ट वाचली नाही की एक सज्जन कोल्हा होता किंवा एक सत्य बोलणारा कोल्हा होता, असं कधीच ऐकलं नाही. म्हणजे त्या प्राण्याची ती विशेषता आहे. आणि इथे दुर्वासनेचे कोल्हे. दुर्वासना म्हणजे काय? दुर्वासना म्हणजे भ्रष्टाचार, दुर्वासना म्हणजे स्त्रियांविषयीचा अनादर, दुर्वासना म्हणजे आमच्या घरच्या लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन. वसुदैव कुटुंबकम असं न बघता पृथ्वीवरच्या प्रत्येकाकडे आपला शत्रू आहे कारण तो माझ्या धर्माचा नाही म्हणून बघण्यामध्ये काहीच हशील नाही. मग हे शहाणपण, हे खरं ज्ञान कोणी कोणाला द्यायचं? ते ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का मंडळी? चला, इस्लाम धर्म सोडा, ख्रिश्चन धर्म सोडा, दुसरे कोणतेही धर्म सोडून द्या. मुळामध्ये आमच्याच कागदोपत्री हिंदू सनातन संस्कृतीमधल्या लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा भुगा भरलेला आहे. मला तर आता त्या तरुण मुलांच्या आणि माणसांच्या डोक्यात झुरळं दिसायला लागलेत मला. ती झुरळं काढायला लागते, स्प्रे मारून काढायला लागते. तो स्प्रे कोणाचा आहे? तो संत सेवेचा स्प्रे आहे. तो कॉकरोच किलर पार्टी तयार करायला लागेल. आणि ती या माध्यमातून का? सज्जनतेनं सांगायचं, आक्रस्ताळीपणा करायचा नाही, स्थितप्रज्ञतेनंच सांगायचं. पण हे कळवायला लागेल की तुमचा जो दृष्टिकोन आहे तो विनाशकारी आहे, तो चांगला नाही. तो दुष्काळाचा दृष्टिकोन आहे, तो चांगला नाही. आग लावता तुम्ही ती यज्ञामध्ये लावा, तुम्ही वणव्यात लागू नका. वणव्यामध्ये लागलेली आग आहे ती अख्ख्या जंगलाचा नाश करते. यज्ञाला फ्रेमवर्क आहे आणि त्या चौकटीमधला यज्ञ आहे तो तुम्हाला फळ देतो, तो तुम्हाला वर देतो, तो तुम्हाला यश देतो. त्यामुळे धर्मश्रद्धा ही वाघिणं गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं. काय करतील? येऊन बसतील ते ठाया. त्या दरीमध्ये एकदा दुर्वासनेचे कोल्हे आले की संपलंच ना. आणि म्हणून तुमच्या आमच्या मनातली जी धर्मश्रद्धेची वाघीण आहे, आणि वाघीण म्हटलेलं आहे, गाय म्हटलेलं नाही. वाघीण का? दरारा, वाघाच्या रचनेमधला दरारा आहे. आणि तो दरारा एकतर गेला असेल तर पुनर्स्थापित करायला लागेल, धर्मश्रद्धेनंच करायला लागेल. तो कोणी म्हणेल वाघिणी हिंसक आहे, आम्ही अहिंसा परमोधर्म, ते वाघिणीला कसं मान्य होणार? प्रश्न तो नाहीच आहे. दुर्वासनेचे कोल्हे येऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला धर्मश्रद्धेची वाघीण तुमच्या मनामध्ये ठामपणे बसवावीच लागेल, दुसरा पर्यायच नाही आहे. आणि यात चुकीचं काहीच नाही. आणि तेच दासगणू महाराज सांगतात काय होईल ते. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला तीच आहे की तुमच्याही मनामध्ये धर्माविषयी श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवली की जोडलं गेलं. लक्षात ठेवा, बुद्धी आली की विघटन आणि श्रद्धा आली की जोडलं. बुद्धीचं जोडणं होत नाही. बुद्धीचं जोडणं कधी होतं? विघटित झालेलेच एकत्र जमतात आणि मग त्याला ते जोडलं म्हणतात. ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये तेही सुटे सुटे असतात, तेही एकत्र नसतातच, तेही एकमेकांच्या पाठीमागे कुरघोड्याच करतात. तेव्हा आजची जी गरज आहे पृथ्वीच्या दृष्टिकोनातून, विश्वशांतीच्या दृष्टिकोनातून, तर ती आहे धर्मश्रद्धेची. आणि त्याचं कारण एकच, हा एकच प्रकार आहे मानवी मनाचा, तो आहे श्रद्धा. आचरणाविषयीची श्रद्धा. कुठचं आचरण? माणसाने माणसाजवळ वागावं. पण हे करताना ही अक्कल सगळ्यांना पाहिजे. एकाच माणसाने दुसऱ्या माणसांजवळ माणसासारखं वागायचं आणि बाकीच्या माणसांनी ह्या माणसाजवळ मात्र प्राण्यासारखं वागायचं, असं नाही चालणार. मग विज्ञानमध्ये येतं. ते विज्ञान आहे न्यूटनचं, क्रियेला प्रतिक्रिया सारखी येणार. आणि मग क्रियेला प्रतिक्रिया सारखी येत असेल तर ही जी बुद्धिवादी झुरळ आहेत, कॉकरोच जनता पार्टी, त्यांनी बोंबाबोंब नाही करायची. मग तिथे जो गोंधळ होईल तो होऊ द्यायचा गोंधळ. शांती निर्माण करण्यासाठी
समजावून सांगायचा प्रयत्न करूनही ऐकलं जात नसेल तर समजवावं लागेल. आणि ते समजावण्याचे अनेक मार्ग आहेत श्रोते. त्यापैकी एक मार्ग आहे रोज एक ओवी संतांची, आणि ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तिसरी ओवी दासगणूंनी याच संदर्भामध्ये दिलेली अप्रतिम आहे. ते आपण उद्या तुमच्याशी याविषयी बोलू. पण लक्षात ठेवा, धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. तेव्हा ह्या कोल्ह्यांना आत येऊ देऊ नका एवढी विनंती करतो आणि आज थांबतो. पुन्हा भेटू उद्या. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.